शेतकऱ्यांसाठी 8 मे सकाळच्या झटपट ठळक बातम्या. भारत कापूस उत्पादनात पडतोय पिछाडीवर, चीनची आघाडी, उत्पादकतेलाही मोठा फटका. युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली, पॅलेस्टाईनचा समुद्रावर कब्जा, तर इस्रायल युक्रेनमध्ये युद्धजन्य स्थिती. राज्यात कापूस बियाण्याची विक्री 16 मे पासून होणार, लागवड मात्र 1 जून नंतर करण्याचा कृषी विभागाच्या सूचना. साखर निर्याती बंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची झाली माती, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीने मिळाला असता 4,000 रुपये भाव. खानदेशात केळी दरात मोठी घसरण, प्रशासनाचा हस्तक्षेप, प्रति क्विंटल दर 400 ते 500 रुपये. उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले, वजनात घट, शेतकऱ्यांना सोसावा लागतोय आर्थिक फटका, दर मिळूनही आर्थिक फटका. परभणी जिल्ह्यासाठी पीकनिहाय कर्जदार निश्चित, सोयाबीन, कपाशी, तूर, हळद, केळी, ऊस पिकांचा कर्जदारात मोठी वाढ. साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली, साखर आयुक्तालयाच्या उपपदार्थ विभागाला अखेर नवा प्रमुख मिळाला. अकोला सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान, विदर्भात गारपीट, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा. अयोध्येतील राम मंदिर कॅन्सल करण्याची काँग्रेसची भाषा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा आरोप. बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी घेतली प्रचार सभा. काँग्रेस नेते दहशतवादी कसाबाची बाजू मांडत आहेत. वडेट्टीवारांच्या 26/11 विषयीच्या वक्तव्यावरून नरेंद्र मोदींनी काँग्रेसला घेरले.